अगं घरचा फराळ झालाय आमचा कधीच बनवून. ऑर्डरचा फराळ बनवतोय. अगं म्हणजे काय, या दिवाळीपासून आम्ही फराळाचा बिझनेस नाही का सुरू केलाय. आई सकाळी पहिली ऑर्डर गेली सुद्धा. म्हणजे काय, आता पुढचा माल बनवतोय. हो नमे बया तोंड बंद करून हात चालवाय सांग पटापटा. हा नाही तर दिवाळी सरायची ना आम्ही इथं फक्त शंकरपाळ्याच काढितो. अहो आई तिला कायला बोलिता. हा इथं 1 तास झाला तुमच्याच्यानी 1 लाडू वळणा झालाय. आणि तिला कायला नाव ठेविता उगा. मला काय बोली ती का. हे रवा नीट भाजलाय का तू. आई बापांना रवा भाजायचा शिकवला का तुला. आता मा आई बाप कायला काढिता तुम्ही. आई ऐक ना, आई इथे आमचा बंब पेटलाय, मला झळ लागायच्या आत ठेवते. काय बोलली का. बंब कुणाला म्हणली. बंब हा नाही, मी ते हे म्हणाले. काय? अबंबो केवढी कामं पडले. किती खोटा बोलते का तो अंडावर. मग ह्या कानाने ऐकलंय मी खोटारडी कुठली. तू जरा थांब. माझी फराळाची फॅक्टरी होती मोठी. मग टीव्हीवर मुलाखत देताना तुझं नाव घेते का बघ मी. अहो कसल्या फॅक्टरीच्या वार्ता करिता. हा इथं बनेला आत्ताशी आपण पहिल्या ऑर्डरीचा माल आणि जास्तीची पाकिटं दिलीत. त्यातली अजून किती खपली आणि किती उरली त्याचा अंदाज नाही आपल्याला. आणि मुलाखतीच्या गोष्टी करिता. ए तू गाप ग. माझ्या पत्रिकेत धनयोग आणि परिषद दिलेली आहे आता या वयात. बघ माझा माल खापू दे. अशी फॅक्टरी काढते की नाही बघ तू. हा खरा ताजी, हा. खरा ताजी. अहो खरा ताजी, खरा ताजी. असं काय करतोय? अभिनंदन आजी, अभिनंदन. काय? तुम्ही दिलेली सगळी पाकिटं संपली. काय सांगत आहे? अभिनंदन अभिनंदन. खरं तर काय अभिनंदन वर काही. तू अभिनंदन. आता माझं अभिनंदन करताय. मग अशी बोलत होते तेव्हा विश्वास नाही ठेवला माझ्यावर. हा माझा सगळा माल खापू दे. बघा वर्षभरात नाही करोडची मालकीन झाली तर बघ. अहो, आजी खूप अशी रांगाच लागतील रांगा. आजी रांग लागायला सुरुवात झालीये. त्या 4थ्या माळ्यावरच्या वेंगुर्लेकर काकू माहितीयेत, त्यांनी 10 किलो चकल्या मागवल्यात. हा 10 किलो. हो त्या प्रभाकर मोऱ्यांसोबत स्किट करतात ना, त्यांचं पाठांतर होईपर्यंत मधल्या वेळेत खायला काय नको. आणि त्या ग्राउंड फ्लोअरच्या माई वहिनी आहेत ना, त्यांनी 3 किलो चिवडा मागवलाय. चिवड्याची 12 पाकिट होती. आपण एक पाकिट 28 रुपयाला देतोय. म्हणजे 12 पाकिटांचे झाले 336 रुपये. 336 कायचे रे. तेवढेच होतात. 453 व्हायला पाहिजे ना. म्हणजे बघ 5 अंडा किती रे. 5 अंगठा. कुठून काढला 5 अंगठा. हे कायच गणित आहे हो तुमचं. म्हणजे नीट 5 अंगठा बोलता येत नाही. नाही तर काय. अरे स्वप्न बघत या. माझं मी बघून घेईन. शर्ट कुठं घालून हिंडणार आहे. तुला काय करायचंय का. हा द्यायचा. ए चेतू थांब थांब. हा मी लिहिलंय बघा. लिहिलंय ना? हा. चिवड्याचं झालं. आणि ही चकलीची 30 पाकिटं दिली होती, त्याचे पैसे नाही 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 थांब 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 थांब. 30 पाकिटं कायची. मी तर 35 भरली होती पिशीत माझ्या हातानी. काय सांगता. 5 पाकिटं कुठे गेली. त्या वहिनींनी चेतू वहिनींनी दिले तेव्हा 30 पाकिट होती. 30च होती. अगं पण मी 35 भरली होती. 35 भरली होती. मग 5 पाकिटं कुठे गेली ग. मला काय माहिती. स्वतः हात अडलीस की मायराला धाडलीस. गप्पा चेतू. त्या तोंडात अख्खी परतच कोंबडी ना. पटकन बोल. सारखं माझ्या आईला बोलतात. मी कशाला देईन तिकडे फराळाची पाकिट. माझ्या आईकडे त्यांचा फराळ होतो. आई हो आजी, काय त्यांच्या माहेरी पण सेम बिझनेस सुरू केलाय त्यांनी. म्हणजे 100% आपल्या चकल्या तिकडेच गेल्या असणार. हिने तिकडे मायराला धाडल्या असतील आणि यांच्या कंपनीचे स्टिकर चिकटून विकत असतील. आई नाही, माझी बहिणी फक्त शंकरपाळे करते, बाकी काही नाही हो. गाब ग तू. ये बने ऐक. आताच्या आता आपल्या कंपनीचे स्टिकर काढ आणि आपल्या फराळाच्या पाकिटावर चिकटून दे. चालेल. आणि त्याच्यावर नाव लिही वनिता फराळ आणि फुडस. काय पुढस. काय पुढस म्हणजे. हा म्हणजे
नाही तिघी मिळून आपण फराळ करीतो, हा. तिघी मिळून बिझनेस करीतो. आणि नाव तुमच्या एकटीचं का, याला काय अर्थ आहे? नाही ऐका ना, आपण माझं नाव देऊया का, चेतना फूड्स. तो काय ला? चेतनामध्ये कसं आहे, चे माझा आणि त ना, म्हणजे तुमच्या वनितातला त आणि न आहे, आणि नम्रतातला पण त आणि न आहे. बापरे, तुम्ही मोठ्या आहे, तुमची 2-2 अक्षरं घेऊ, मग मी आपली छोटी 1 अक्षर ठेवू, चे. मला चालेल, काय चेतना नाव फूड्स. आहे तर बघ. तुझं काय ना, माझं नाव ठेव त्यापेक्षा वनिता. आता बघ, माझ्या नावातलं व आहे, तुझ्या नावातलं न आणतोय, तुझ्या नावातलं पण न आणतोय, मग वनिता ठेवूया. हा. झालं का तुमच्या दोघींचं? हा. ते काय नाही, नम्रता फूड्स ठेवा. दोघींमधला न अंत कॉमन आहे, मायात पण न अंत आहे आणि मायात तम्र एक्स्ट्रा आहे. ओ आजी वहिनी ऐका, मी सांगतो, तुम्ही ना बने फूड्स असं नाव ठेवा. म्हणजे बने मधला ब पण आहे आणि तुमच्या तिघींच्या नावातला न पण आहे. अच्छा, म्हणजे मेहनत करायची खरातांनी, हा. कंपनी आहे खरातांची आणि नाव लावायचं बनेंचं. हा. हे म्हणजे असं झालं, 500 लेखकांचे आणि दिग्दर्शकाचे आणि फॉलोवर वाढतायत नाटांचे. आयडिया दिली वहिनी. ते काय नाही बनी, हा. हिशोबाचं पुढचं सांग काय ते. चिवडा झाला, चकली झालं, हा. अनारसेची 8 पाकिटं दिली होती तुम्ही, त्याचे पैसे तुम्हाला अय, सांगतो. 8 कायची रे? 10 होती ना पाकिट? 8 होती. 10 पाकिट होती. अहो नाही, 2 पाकिटं मी माझ्या मामाला दिलती. काय ना? माझी मामी गेली ना गेल्या आठवड्यात, तर? मग आता ती वारली तर दुखावट आहे त्यांच्या घरी. मग त्यांना नको का, दुःखाची दिवाळी आहे त्यांची, मामाला आता फराळ नाही बनवायचा काय नाही म्हणल्यावर भाचीनं द्यायला नको का? मग आपले बिझनेस मधले कायला दिले ग? स्वतः करून द्यायचे होते ना 2 पाकिट. मग हे कोणी केलं एवढं? आता 2 पाकिट बाजूला काढली तर त्याचे पैसे टाक. कसं बोलत आहे तुम्ही? हे मी माझ्या हाताने केलं, मी पैसे द्यायचे. पैसे टाक. देते, आमचे हे आले ना का मग देते, घालते तुमच्या घशात. आता बोलले असते. हा, हे म्हणजे माझ्या पोराच्या खिशात टाकणार आहेस ना? हे म्हणजे घरातलाच पैसा घरात येणार आहे. तुझे कमवून आणलेले टाक. हो, मी कुठे जाते कमवायला? आई पाठवली का कधी मला जॉबला? ग बस तिथं कर. आणि तू काय बघितली ग? कॉलेज फेल. तुला तर नोकरी पण नाही देणार. तू तर बघू पण नको आणि बोलू पण नको. कसं बोलतात मला, कॉलेज फेल म्हणाले मला. 3-3दा टायफॉइड माझ्यावर उलटला म्हणून परीक्षा नाही देऊ शकले बाई, मला कॉलेज फेल म्हणणार. गप हा, वड पर नाकाची बोका इथं कपाळात येऊ दे. मेट्रो सोडी तिथनं. ए वानेर, मला वानेर म्हणाले. अगं तुला नाही बोल. तर अजून माकडावाणी तोड. वानर नाही म्हणणार मग काय म्हणणार? बस खाली. ए ते मला काय माहिती नाही. मला हिशोबामध्ये घोळ नाही झालेलं पाहिजे. कालच मी एक व्हिडिओ बघितलाय मोबाईलमध्ये. ते पार बाहेरगावी काय ते अमेरिका आहे का, तिथं एका बाईने फराळावरती, फक्त फराळावरती 400 करोडच्या कंपनीची मालक झाली ती. 400? हा. बघितलाय मी तो व्हिडिओ. हा. पण ते कसं आहे, त्या ताईने योग पार्टनर पकडला, तो पडला अब्जोधीश. त्या दोघांनी एकमेकांशी केलं लग्न आणि योगच बिझनेस त्यांनी पार 20 वर्ष नेटाने केला. हा. आपल्याला योग बिझनेस इथं 20 दिवस करता येत नाही. हा? होळीला तुम्हाला पोळ्या शिकायच्यात, संक्रांतीला तुम्हाला हलवा शिकायचाय. 20 वर्ष बिझनेस करताय. 2 सुनांच्या तळतळाटावर किती जगणार आहे म्हातारी? अरे तू काय रडती ग? सासू मरणार म्हणजे रडायलाच पाहिजे की नाही? अगं लगेच का? माझ्या मारणावरच टपली आहेस तू. खराताजी, वा खराताजी, हा. खराताजी, ऑर्डर आली. खराताजी. भाऊजी ऑर्डर पाहिजे का? काय पाहिजे मला सांगा तुम्ही. लाडू, चकल्या, करंज्या काय पाहिजे? करंज्या, चकल्या. हा, ए, तुम्हाला तर लाडू दिलते. अरे गुच्छ बसा हो. अरे हे लाडू कोणी बनवले? कोण बनवले हे लाडू? पाहिले का?
लाडूचं पार्सल ना माझ्या सासरी धाडलं. मग माझ्या सासऱ्यांना खायचा प्रयत्न केला. पुढचे 3 दात पडले ना खपकन. आता तो माया मागे लागलाय. म्हणे मला 3 दात भरून दे आणि ते बी सोन्याचे पाहिजे त्याले. अहो मी ना आतापर्यंत सगळं जमायला सोनं मोडलं तरी बी त्याचे ते 3 दात बनवणे हो. हा मला सांगा कोण बनवले हे लाडू? कोण बनवले? आता या लाडूचे पैसे कोण परत देईल? हा मला नको हे लाडू कोणी बनवले सांगा ते. कोण बनवले? ह्यांनी. आजी नाही मी असे लाडू बनव. नाही मी आताच बनवायला घेतले. लाडू ही ना बनवले ही ना. वहिनी तुम्ही बनवले? मी या घरचीच नाहीये. मी इथे ऑर्डर घ्यायला आले. कैसा माल बनाताय तुम? वहिनी कुठे चालली? वही इकडे एका लाडूत जखमी करते. वानेर अरे तुमचं काय माकड चेष्टा चाललाय त्यानंतर करा ना यार. मला नाही पाहिजे हे लाडू. आणि ह्याचं हे परत घ्यायचं मला माझ्या पैसे परत करायचे. हेमंत भाऊ मी तुम्हाला परत दुसरे लाडू देतो. चला आपण बोलू. हिशोब जर नाही द्यायला मिळेल लाडू मारीन तुला मी. माझी जबाबदारी आहे. तुम्ही बाहेर या. बाहेर या, आपण बोलू. अरे घ्या नाही रे मला पैसे पाहिजे यार म्हणे. अरे मला कोण पण भरून देणार रे यार. ते सोन्याचे दात करून दे ना माझ्या सासरेले. तुम्हाला काय जात आहे यार? काय घातलं लाडवात? तूप टाकलं का डिंक? फुटना झाले. आमच्या माहेरच्यांना बोलता तुम्हाला कोणी शिकवलं नाही वाटतं. पंचान टाकी ते हिशोब येत नाही तुम्हाला. करून डोनची मालकीन बनायचंय का? मोठी मोठी स्वप्न बघायची फक्त लाडू करता येत नाही आणि